एक सुंदर आणि शांत गाव होते. पण एकदा काय झाले कोण जाणे. त्या गावात अचानक खूप सारे उंदीर झाले. उंदरांना हाकलण्यासाठी लोकांनी मांजरी पाळली, पिंजरे आणि सापळे लावले, पण उंदरं काही कमी होईनात. लोक अगदी वैतागून गेले होते. राम राम मंडळी, मी पाहतोय तुम्ही सगळे या उंदरांमुळे खूप त्रासले आहात. मी तुमच्या गावातील सर्व उंदरांचा बंदोबस्त करू शकतो, पण त्यासाठी मला 5,000 रुपये द्यावे लागतील. अरे हो, जर तू आम्हाला या उंदरांच्या त्रासातून मुक्त केलेस तर आम्ही तुला नक्कीच 5,000 रुपये देऊ. लोकांनी त्याचे बोलणे कबूल केले. लगेच पुंगीवाला रस्त्यातून फिरू लागला आणि आपल्या पुंगीतून गोडसूर काढू लागला. त्याबरोबर जादू झाल्यासारखे उंदीर घराघरातून बाहेर पडले आणि उंदराच्या झुंडी पुंगीवाल्याच्या मागे धावू लागल्या. अखेर पुंगीवाला गावाबाहेर नदीवर गेला. त्याच्या मागे उंदीरही गेले. पुंगीवाला नदीत शिरला. मग उंदरांनीही पटापट नदीत उड्या मारल्या आणि बघता बघता सगळे उंदीर नाहीसे झाले. लोकांनो, तुमच्या गावातील सगळे उंदीर गेले. आता दिलेला शब्द पाळा आणि माझे 5,000 रुपये मला द्या. 5,000 रुपये? कसले 5,000 रुपये? उंदीर तर नदीत स्वतःहून बुडाले. तू काय केलेस? चल निघ इथून. 5,000 कसले? तू चालता हो. लोकांनी आपले वचन मोडले. यामुळे पुंगीवाल्याला खूप राग आला. त्याने पुन्हा पुंगी वाजवायला सुरुवात केली. पण यावेळी घराघरातून लहान लहान मुले बाहेर पडली. पुंगीवाल्याच्या मागे मागे ती गावाबाहेर जाऊ लागली. त्यामुळे गावातील लोक खूप घाबरले. पुंगीवाले बाबा, आम्हाला माफ करा. आमची चूक झाली. आम्ही आमचे वचन मोडले. हे घ्या तुमचे 5,000 रुपये. पण प्लीज आमची मुले आम्हाला परत द्या. आम्ही पुन्हा कधीही असे करणार नाही. लोकांनी आपली चूक मान्य केली आणि पुंगीवाल्याला त्याचे पैसे दिले. पुंगीवाल्याने सगळी मुले सुखरूप गावात परत आणली आणि गावात पुन्हा एकदा आनंदी आनंद झाला. गोष्टीचा बोध: दिलेले वचन नेहमी पाळावे आणि कोणाचीही फसवणूक करू नये.